नमस्कार सुगरण फॅमिली. उपासाला तेच तेच खाऊन कंटाळा आलाय आणि सगळे पदार्थ बनवायला वेळ लागतो, बरोबर ना? मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फक्त 15 मिनिटात बनून तयार होणारा एकदम कुरकुरीत असा उपवासाचा डोसा. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इन्ग्रेडियंट लिस्ट दिली आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. सर्वात आधी आपण डोस्याला लागणारं बॅटर तयार करून घेतोय. त्यासाठी मिक्सर जारमध्ये 2 कप वरईचा तांदूळ, अर्धा कप साबुदाणा, 1 कप दही, 4 मिरच्या, आलं थोडंसं आणि उपवासाचं मीठ आपण टाकणार आहोत. आलं तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता. थोडं थोडं पाणी घालून मी इथे थिक पेस्ट करून घेतलेलं आहे. फाईन एकदम पेस्ट करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं बॅटर होतं, त्याच्यात मी पाणी घालून 1 कप अजून वाढून घेतलेलं आहे पाणी. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे. एकदम थिन पाहिजे या प्रकारे. याला आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करून देऊया. तोपर्यंत मी इथे चटणी बनवून घेते उपवासासाठीची. त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये खोबरं घेतलं आहे अर्धा कप, मिरची, पाव कप शेंगदाणे, उपवासाचं मीठ, थोडासा लिंबाचा रस घालून आपण थोडं थोडं पाणी घालून फाईन पेस्ट करून घेतोय. आपली चटणी झालेली आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. उपवासाची बटाट्याची भाजी करते मी इथे. त्यासाठी तेलामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं घालून थोडंसं मीठ घालून परतून घ्यायचं आहे. आता आपण बॉईल केलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत. मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले. ह्याला हातानेच मी स्मॅश करून घेते. छान असं परतून घ्यायचं आहे. परतून झालं की ह्यात मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे. कूट आपल्याला जाडसरच करायचं आहे. छान असं परतून घेतले. इथे आपली भाजीही झालेली आहे. चला तर मग डोसा बॅटर बघून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. हे बघा असं छान हे मुरलं आहे. अशी थिन पाहिजे आपल्याला. आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ वाढून घेऊया. मगाशी पण आपण मीठ घातलेलं वाटताना. चव बघून आपण मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी तवा ठेवलेला आहे. फास्ट गॅसवरच तेल लावून साईडून असं मधोमध आपल्याला बॅटर असं टाकून घ्यायचं आहे पेल्यानी. कडा सुटायला लागल्या की 2 मिनिटांनी आपल्याला ह्याला तेल लावायचं आहे वरतून. हे बघा असं कडा सोडवून घ्यायच्यात अगोदर. हे आपल्याला एका साईडून भाजायचं आहे. हे असं सोडून घेतलं की मग ह्याला असं उलटून काढून घ्यायचं आहे. दुसरी बाजू आपल्याला नाही भाजायची. हे बघा आपले क्रिस्पी किती छान कलर आला आहे. रेडी आहे आपली इन्स्टंट डोसा. खूप क्रिस्पी होतो. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.